म्हणजे आयोजकांना पुणेकरांना असं म्हणून त्यांनी बोलवले, त्यांना लाज वाटली पाहिजे ज्यांकडे काय तर तुम्ही बोलवतात, त्यांचं स्वागत करतात, त्यांनी गोळीबार केला, त्यांनी आंदोलन. हा काही राजकीय प्रश्न नाही, 4.5 वर्ष हेच चालू आहे, त्याच्यामध्ये नवीन काय? आज ह्याला कोणाला तरी शिवी घालायची, उद्या दुसऱ्या कोणाला तरी शिवी घालायची, हा एक पांडा मस्तपैकी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. त्याला उत्तर देणं मला असं वाटतं की मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. पुरस्कार कसला आहे? टिकांची जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार जर पुण्यामध्ये होत असेल ते पुण्याचं भूषण आहे आणि त्याला केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब येत असतील, ह्यांनी कशाला मार्गदर्शन करायला पाहिजे? आणि यांचं मार्गदर्शन कोण ऐकणार आहे? मला वाटलं अजून काय पॉलिटिकल असं आहे की जंतर मंतरवरती झालं त्याची संसदेत माहिती देणं अपेक्षित असताना विचारतायत ते उत्तर द्यायला हजर नाहीये आणि पुण्यात कार्यक्रमाला हजर राहतात या अनुषंगाने. हो, राहुलजी गांधी संसदेमध्ये बसतात हेच आपलं भाग्य आहे. त्याच्यामुळे मला बाकी त्याच्यामध्ये काय बोलायचं नाही. जी व्यक्ती जंतर मंतरवर न जाता पंतप्रधान महोदयांच्या घराच्या कॅम्पसमध्ये जाते, काही लोकांना इथं बोलून घेते, त्यांनी हा विचार केला पाहिजे होता की इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जो कायदा झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसाठीच तसा कायदा आहे. आपण अभ्यास करायला पाहिजे आणि खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की निदान सध्या तरी ते संसदेमध्ये दिसत आहे. एक लक्षात घ्या, संजय सिरसाटांनी त्यांची जी भेट घेतली हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, हा शिवसेनेचा भाग नाही. शिवसेनेच्या नेत्यांच्या आदेशाने त्यांनी भेट घेतलेली अजिबात नाही. त्यांनी त्यांचं वैयक्तिक ते काही नातेवाईक असतील किंवा भेटले असतील. आणि दिग्गजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे. त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आले हे पोलिसांना दाखवले पाहिजे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि देशाची पोलीस ही सक्षम आहे की जे त्यांना धमकी देत आहेत किंवा अशा पद्धतीच्या काही वल्गना करतात त्याच्यावर तो कारवाई करतील. जर ऑन द स्टेट असेल किंवा बिहाइंड द कर्टन ऑपरेशन टायगरमध्ये तुम्ही हे केलं, सगळ्यांनी तुमचा अंक काही झालाय अजून अंक लिहिलेला नाही. पण तरी अजून आता काय अजून दिग्दर्शकांनी अंक लिहायला सांगितलं नाही. चाललेले काय आता कुठच्या राष्ट्रवादीला हातभार लावायचा? पण एक मी सांगतो, आमच्या पक्षाची त्याबद्दलची भूमिका साहेबांची चर्चा करून सांगतो तुम्हाला की विलिनीकरण हा जो विषय आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी असू दे किंवा अजितदादांचे राष्ट्रवादी असू दे. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा वहिनी करतात, शरद पवार साहेब करतात. हा इंटरनल त्यांचा मामला आहे, आम्हाला त्याच्यामध्ये बघायची काही गरज नाही. पण कोण कोणामध्ये विलिनीकरण करणार ते जसं तुम्हाला कुतूहल आहे तसं मला पण कुतूहल आहे. परंतु शरद पवार साहेब एखाद्या गोष्टीसाठी नरेंद्र मोदी साहेबांना भेटले याचा अर्थ ते काही राजकीय बोलले असतील असं मला वाटत नाही. आणि तुम्हीच पुण्यातला लोक अनेक वेळा आम्हाला असं सांगतात की शरद पवार साहेब एखाद्या बैठकीला बसले की ती बैठक त्याच्यासाठीच असेल अशी गॅरंटी तुम्ही तरी देऊ शकता का? त्याच्यामुळे पवार साहेब का भेटले पवार साहेब सांगतो. तुम्हाला काही फरक पडेल पॉलिटिकली सुटी एनडी मध्ये पण असं वाटतं महत्व हे कर्तृत्वावर अवलंबून आहे. शरद पवार साहेबांनी काय निर्णय घ्यायचा, सुनेत्रा वहिनींनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. आज शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब हे इंडियातले 3 नंबरचे नेते आहेत. त्याच्यामध्ये पहिले 2 चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांकडून 3 नंबरचे आमचे साहेब आहेत. त्याच्यामुळे साहेब देशाच्या पातळीवर काम करतात. कोणाच्या येण्यानं, कोणाच्या जाण्यानं किंवा कोणाच्या विलिनीकरणानं कोणाचंही महत्व कमी होत नसतं. एकनाथ शिंदे साहेब काय करू शकतात हे अख्ख्या देशानं 4 वर्षांपूर्वी बघितलं आणि आता परत 15 दिवसांनी पूर्वी बघितलेलं आहे. मी ती ऑडिओ क्लिप बघितलेली पण नाही आणि आता अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप बनवल्या पण देखील जातात. गिरीश महाजन साहेबांना मी जेवढं ओळखतो ते अशा फंद्यामध्ये पण पडत नाही. त्याच्यामुळं ती क्लिप जी आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे ही पहिली तपासून घेतली पाहिजे. पण मी ती बघितलेली नाही की ऐकली. रामदेव बाबांनी सगळे टीका केली म्हणजे बदनाम केलं
ते ऐकलंच नाही, ते काय बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की जे आंदोलन करतात ते मी आधी ऐकतो. नाही, पण तुमचं काय मत आहे? बरेच बदल झाले का प्रश्न पातळी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बाकीचे पक्ष घुसल्यामुळे पक्षाने ते बदनाम केलं. विद्यार्थ्यांवर कोणी टीका केली? आज माझ्या मनातलं विचारलं, राजेशजींच्या मनातलं विचारलं, योगेशजींच्या मनातलं विचारलं, मी हेच सांगू की विद्यार्थ्यांनी जी मागणी केली की भविष्यामध्ये नीटचा पेपर फुटता कामा नये, जेईचा फुटता कामा नये, म्हणून त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते ना केंद्र सरकारनं नाकारलं ना राज्य सरकारनं नाकारलं. पण त्यांच्या व्यासपीठावर जी लोक गेली ती स्वतःच्या अस्तित्वासाठी गेली. आता बघा ना, महाराष्ट्रानं देखील मतदारांनी नाकारलेली लोक देखील तिथे जाऊन सांगत होती पेटवा पेटवा पेटवा. हे काही योग्य नाही. त्याच्यामुळं अशा वेळी देशावर ज्यावेळी एखादं संकट उभं राहतं त्यावेळी सगळ्या पक्षांनी एकत्र राहिलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळं रामदेव बाबा काय बोलले याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना समजून नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं, म्हणूनच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि कायदा तयार होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या विरोधात जाऊन कुठचंही काम करण्याची भूमिका ही महायुतीची सरकारची नाही, एनडीएची देखील आहे. धन्यवाद.